आई आणि बहिणीसारखं जपणं कोणाला जमणार नाही, पण त्याचबरोबर काही मानलेली नाती ही रक्ताची नाती नसताना सुद्धा मनामध्ये घर करून राहतात. हाय हॅलो, स्वागत आहे तुमचे स्वरा घरचे या आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. काही माणसे किती प्रेमळ असतात आणि निस्वार्थी. त्यांचा आणि आपलं रक्ताचं नातं नसताना सुद्धा ते आपल्यावर निस्वार्थी प्रेम करतात आणि आपली काळजी घेतात. तसंच माझ्या आयुष्यात एक ताई आहे, त्यांनी माझ्या बेबीसाठी छान 2 गोधडी शिवून दिली. माझं बेबी पण त्या गोधडीवर इतकं छान झोपतं ना, त्यावरूनच समजते की त्यांनी ती गोधडी किती मायेने आणि प्रेमाने शिवलेली आहे. तिच्यामध्ये मायेचा ओलावा आणि प्रेमाची गोडी भरलेली आहे. विकतच्या मार्केटमध्ये ना किंवा मार्केटमध्ये असे खूप भारी भारी ब्रँडेड गिफ्ट्स आहेत बरं का. त्यापेक्षा असे हाताने बनवलेले गिफ्ट्स खूप अनमोल असतात आणि मला देखील तेच आवडतात. माझ्याकडे मोहरी नव्हती म्हणून आईने माझ्यासाठी बरीचशी मोहरी दिली. बाकीचे तर आजचे रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलेलेच आहे, तरी पण मी तुम्हाला दाखवते, म्हणजे बोलून शेअर करते. मसाला टिफिनमध्ये सर्व मसाले भरून ठेवले. आता मला 1.25 महिना पूर्ण झाला म्हणून म्हणलं चला थोडीफार तरी कामाला सुरुवात करूया. आणि बरेच दिवस झालं मी इडली खाल्ली नव्हती म्हणून तांदूळ आणि उडीद छान धुवून इडलीसाठी भिजू घातली. दुसऱ्या दिवशी मुगाच्या डाळीचं एकदम साधं सांबार बनवायचं होतं, कारण तुरीची डाळ मी अजूनही खात नाही, कारण बाळाला त्रास होईल. कारण माझ्यापेक्षा ना बाळाची हेल्थ खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. मग इथे भाजीसाठी वाटाणे आणि मटकी पण भिजू घातली होती. दुपारी छोटीशी भूक लागली म्हणून इन्स्टंट बनणारा असा खिचडी भात बनवला. आणि त्यासोबतच माझं एक पार्सल आलं होतं, जे की मी मागवलं होतं बाळासाठी. उन्हाळ्यात वापरायला एकदम मऊ आणि पातळ असे लंगोटी. उन्हाळ्यात कुठेही जायचं असेल तरी आपण ही लंगोटी वापरू शकतो. क्वालिटी खूप छान आहे, त्याची लिंक मी देईलच. 10 पीस मला भेटले. जसे आपण बाळवते वेअर करतो अगदी तसेच युजेबल आहेत. आणि ताईने ना माझ्यासाठी असे काही चॉकलेट आणि बिस्किट्स देखील माझ्यासाठी दिले होते. कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ मला कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.